तर पट्ट्यावर जसं की मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज कॉम्पॅक्शन टेस्ट घ्यायची मुरुमाची आणि त्यासाठी आज कन्स्ट्रोव्हिजनवरनं टीम आली होती. पहिली टेस्ट होती ती म्हणजे सँड रिप्लेसमेंट मेथडनी टेस्ट करायची होती आणि त्याचा IS कोड होता 2720 पार्ट नंबर 28 आणि दुसरी जी टेस्ट होती ड्राय डेन्सिटीची ती होती रिलेशन युझिंग हेवी कॉम्पॅक्शन म्हणजे मोठा व्हायब्रोने वापरलं गेलेलं त्याचं कॉम्पॅक्शन टेस्ट करणार होते. त्याचा IS कोड होता IS 2720 पार्ट नंबर 08. तर अशा प्रकारे सँड रिप्लेसमेंट टेस्ट आपल्या साईटवरती चालू झाली होती. सँड रिप्लेसमेंटसाठी सँड लागते, सिलेंडर लागतो, एक मिनी वेट काटा लागतो आणि त्याच्यानंतरनं एक हे लागतं त्याचं भांडं ते वरचं ठेवलेलं. त्याला काय म्हणते मला आठवत नाही, कन्फर्म पण सांगतो तुम्हाला ते. त्यानंतरनं ते प्लेट फिक्स करतात. ते सर्कलचं साईज आहे 100 बाय 100चं आणि 150 mm डेप्थपर्यंत त्यांना ते सगळी सॉईल काढावं लागते जिथं आपण टेस्ट करणार आहोत त्या एरियातली. ती चमचा सगळं संघ घेऊन आलते कारण की कन्स्ट्रोव्हिजनवाले खूप हाय क्वालिटीचं काम करतात आणि आमचे साहेब बी तिथंच होते आज त्यांच्याजवळच बसून टेस्ट कसं करतात बघायला. या टेस्ट आपण आधी साईटवरती केलेल्या आहोत आपल्या क्वालिटी इंजिनिअरकडनं. त्या कधी मी तुम्हाला दाखवल्या नाहीत कारण की व्हिडिओज आत्ता चालू केल्या आहेत, आधीच्या साईटवरचं काही दाखवलं नाही. त्यातच हा कन्स्ट्रोव्हिजनवाला त्याने आम्हाला बरंचसं सांगितलेलं आहे. त्याचं नाव गणेश होतं. त्याने बऱ्यापैकी टेस्टिंगबद्दल माहिती दिलेली, कसं कसं करतात, काय करतात. तर त्यांनी सांगितलेलं सिलेंडरचं पूर्ण वेट करतात, त्याच्यात पूर्ण ती डस्ट तिची जी रेती आणलेली आहे ती रेती टाकून आणि त्यानंतर हे एक ॲपरेटर्स होतं. ॲपरेटर्समध्ये ते प्रेशर मेंटेन करतात ते ड्राय डेन्सिटी चेक करण्यासाठी. ड्राय डेन्सिटी चेक करायचं हे मशीन आहे. त्यामध्ये त्यांनी ते सगळे ॲपरेटर्स असतात ते सगळे आणलेले. त्यांनी त्यातनं फक्त टेप काढला आणि ते 150 mm खाली गेलं आहे का नाही ते मेजर करून दाखवलं. त्यानंतर सिलेंडर ठेवला आणि त्याचं सिलेंडरच्या खाली हे जे दिसतंय ना गोल छोटंसं त्याचा हुक खोलला आणि ती रेती डायरेक्ट आपण जो खड्डा खोदला होता 150 mm त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात झाली. ऑटोमॅटिकली जेवढी रेती खाली जाईल तेवढी रेती ती टाकली जाते आणि त्या रेतीनंतर याचं वेट केलं जातं. वेट करून ते जुन्या ज्या सिलेंडरचं भरलेलं पूर्ण फिल केलेलं सिलेंडर त्याच्या वेटमधनं मायनस करून एक आपल्याला व्हॅल्यू भेटते. ती व्हॅल्यू त्यातनं काढली जाते. ते पूर्ण कॅल्क्युलेशन मला तर एवढं माहीत नव्हतं पण तो सांगत होता. जेवढं त्याने सांगितलं तेवढं मी सगळं त्याचं ऐकून घेतलं. पुढच्या वेळेस मी पण टेस्ट करेल तेव्हा तुम्हाला सांगेल कसं टेस्ट करतात, काय करतात. त्यानंतरनं त्याने ती सँड काढून घेतली कारण की ती सँड खूप महाग भेटते. ती सँड जेवढी होती त्याने ती काढून घेतली. टेस्टचे वेट झाल्याच्यानंतर सँड काढून घेतली. त्याच्यानंतर त्यांनी ड्राय डेन्सिटीसाठी हे ॲपरेटर्स यूज केलं. हे ॲपरेटर्स म्हणजे एक छोटासा वजन काटा असते. त्या वजन काट्याचं हे आहे माप. त्या मापाच्या तिथं आता बघा हे लावणार तो त्याचं जे भांडं ठेवलं जातं ते भांडं आणि ते बघा हे त्याचं भांडं आहे. त्या भांड्यामध्ये तो ठेवतो आहे. आता हे जी आपण एक्स्कॅव्हेशन करून जे काढलं आहे त्याने छन्नी हातोड्याने खोदून जे काढलं आहे त्यातली बारीक रेती घेणार आणि बारीक म्हणजे अशी ओलसर असणारी थोडीशी बारीक एकदम प्रॉपर जी आपल्याला 6 ग्रॅम वजनाची घ्यायची असते. 6 ते 7 ग्रॅम वजनाची घेतात ते, त्याच्यावरती घेत नाहीत. आणि त्या वेट काट्याचं म्हणजे ते वैशिष्ट्यच असं आहे का ते जे त्याचं वजन काट्याचं जे हे आहे भांडं त्या भांड्यात तेवढेच ठेवलं की ते वेट काटाबरोबर एक साईडनं वरती जातो आणि ते त्या वेटचंच फक्त घ्यायचं असते आणि तो बरोबर त्याच्या पद्धतीने ते काढत होता. मी ते बघतच होतो आणि 2-3 माणसं अजून होते. हे बघा ते त्याच्यात ठेवलं आणि हा इकडनं वरती झाला. तो थोडासा खाली राहिला होता तर त्याने परत थोडीशी ती रेती आपली जी म्हणून कॉम्पॅक्ट केलेलं काढलं होतं ते त्याच्यात परत टाकलं आणि तो काटा वरती टेकला. ते झाल्याच्यानंतर ज्या मशीनमध्ये त्याची ड्राय डेन्सिटी चेक करायची ते मशीन त्याने क्लीन केलं. त्याच्यात असतात त्या बारीक गोट्या 3-4 गोट्या असतात त्याच्यात टाकल्या आणि ती रेती सगळी जेवढी काढली ती सगळी त्यात टाकली आणि त्यातमध्ये जी दुसरी सँड टाकली जाते तिचं नाव त्याला विचारलं पण त्याने काही सांगितलंच नाही आणि माझ्या पण लक्षात नाही परत विचारायचं. ती त्यात 1 चम्मच त्याने टाकली. ती पण 6 ग्रॅम का 7 ग्रॅम काहीतरी घ्यावं लागते तेवढी घेतली त्यानं ती आणि बाकीचं तो लॅबला चेक करणार होता बाकी सगळ्या गोष्टी. हे त्याने त्याच्यात टाकलं, त्याला लॉक मारला, एकदम प्रॉपरली फिक्स केलं. फिक्स केल्याच्यानंतर त्याला त्याने व्यवस्थित असं शेक केलं. शेक म्हणजे असं हलवलं, एकदम प्रॉपरली हलवलं आणि त्याला ठेवून दिलं. त्याला मीटर असल्यामुळं त्या मीटरवरती ते सगळे येणार होतं रीडिंग. जेवढं काय त्याची ड्राय डेन्सिटी असेल ती सध्या लगेच दिसणार होती आणि ते बघा ते मीटर हळूहळू पुढे जायला सुरुवात झाली. त्याने 2च वेळा चेक केलं आणि ते मीटर बघा एकदम प्रॉपरली पुढे जात होतं. ते म्हणला ते 5पर्यंत गेलं पाहिजे तर ती ड्राय डेन्सिटी आपल्याला भेटते त्या सॉईलची आणि ते बरोबर 5च्या थोडंसं येऊन खाली थांबतच होतं पण ते नंतरनं गेलं वरती. हे बघा ते गेलं वरती.
वरती गेल्याच्या नंतर मग त्याने लगेच कॅल्क्युलेशनला सुरुवात केली. सगळं जे काय हे आहे ते सगळं लिहून घेतलं आणि ती सगळी रेती फेकून दिली. एवढ्या वेळ जिला जपत होता ते सगळं फेकून दिलं आणि अशाच प्रकारे कॉम्पॅक्शनची टेस्ट घेतात. ड्राय डेन्सिटीची टेस्ट आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हे सगळं त्याने आज मुरमाचं करणार होता. हे सगळं बाकी गोष्टी तो लॅबला जाऊन करणार होता. त्याने आपल्याकडनं फक्त सॅम्पल घेतले होते. टोटल 6 सॅम्पल घेतले. 6 सॅम्पलचं रिडिंग त्याने आपल्याला सगळं दाखवलं आणि आपल्याकडनं लिहून पण घेतलं. आपली सिग्नेचर घेऊन सगळा डाटा घेऊन तो गेला होता त्याच्या लॅबला. आणि ही रेती वाया नाही जाऊ म्हणून त्याने चेक करायला ती चाळणी आणली होती. त्यातनं त्याने ती जेवढी रेती चांगली काढता येईल तेवढी काढली आणि हे बघा आपल्याकडनं सगळं लिहून घेतलं. हे त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि अशी ड्राय डेन्सिटी टेस्ट